जय शिवराय मित्रांनो. राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आलेली व तयार करण्यात आलेली एक नवीन यंत्रणा म्हणजे ई पीक पाहणी. तुम्ही पाहू शकता, EY ऑनलाईन ई पीक पाहणी न केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तुम्ही पाहू शकता, मागील 2 वर्षात न ई पीक पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान असेल किंवा विविध योजनांचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे शेतकरी यापासून खूप वंचित राहिले होते. पण यावर्षी शेतकरी खूप सतर्क झालेले आहेत, ई पीक पाहणी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अभावी कांद्याचे अनुदान पण आलेले नाही आहे. पण गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे व यावर्षी पण ई पीक पाहणी कधी पाहणी सुरू होईल यावर्षी शेतकरी वाट बघत होते. अखेर 1 ऑगस्टपासून ही ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. पण या ई पीक पाहणीमध्ये यावर्षी विविध योजनांची माहिती देण्यात आली. या ई पीक पाहणी गरज सांगण्यात आली. पण हे ॲप्लिकेशन पण अपडेट करण्यात आलं. पण ॲप्लिकेशन काय चालत नाही आहे. फार्मर आय डी आणि अंतर्गत ई पीक पाहणी यावर्षी अतिशय महत्त्वाची आहे. फार्मर आय डीद्वारे सुरू योजनेसाठी लागणारा हा डाटा हा ई पीक पाहणीत घेतला जाणार आहे. पण खूप दिवसापासून शेतकरी या ॲप्लिकेशनच्या समस्या देत आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतकरी पाहणी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण ॲप्लिकेशनवर अंतराचा एरर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ई पीक पाहणी होत नाही आहे. ई पीक पाहणी ऑनलाईन करा, नंतर शेतात जाऊन ऑफलाईन करा असं कृषी विभाग सांगते. पण हे शेतकऱ्यांना करणं एक समस्या ठरत आहे. रात्री जा, परत तुम्ही सकाळी जाऊन अपडेट करा किंवा या सर्व गोष्टी शेतकऱ्यांसाठी सोप्या नाहीत. काही शेतकऱ्यांनी अँड्रॉईड मोबाईलकडे नाहीत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे ऑनलाईन मोबाईल अभावी ई पीक पाहणीपासून ते वंचित राहत आहेत. काही शेतकरी हे बाहेरगावी आहेत. त्यांनी ई पीक पाहणी करायची तरी कशी? ई पीक पाहणी खरं तर महत्त्वाची आहे. यासाठी शासन करोडो रुपये या ॲप्लिकेशन बनवण्यासाठी किंवा ॲप्लिकेशनसाठी खर्च करत आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी या ई पीक पाहणीपासून वंचित राहत आहे. खरं तर सरकारने याकडे गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, यांनी या ई पीक पाहणी संदर्भात लवकरात लवकर बैठक घेणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांना जर ई पीक पाहणी झाली नाही, शेतकरी पीक विमा असेल, अनुदान असेल, जशी विविध योजना असतील यापासून वंचित राहणार आहे. या आधीच शेतकरी हा मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करत आहे. तर शेतकऱ्याची ई पीक पाहणी जर नाही झाली, शेतकरी अजून या सर्व गोष्टीपासून वंचित राहणार आहे. मोठ्या प्रमाणात करोडो रुपये खर्चून हे ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे. जर हे ॲप्लिकेशन चालत नसेल तर ही लाजिरवाणी बाब आहे. यासाठी शेतकरी व शासन यांनी विचार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी कंपनीकडून शासनाने हे करोडो रुपये वसूल करून त्यांना एक कडक शिक्षा दिली पाहिजे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्यानं विचार करून ही ई पीक पाहणी लवकरात लवकर सुरळीतपणे चालू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा आधार दिला पाहिजे. ई पीक पाहणी नसेल तर शेतकरी कोणत्याही योजनेसाठी पात्र ठरू शकणार नाही. त्यामुळे शासनाने याचा चांगल्या प्रकारे विचार करून लवकरात लवकर हे ॲप्लिकेशन किंवा जी ई पीक पाहणीची सर्व्हर असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या योग्य प्रकारे हाताळून लवकरात लवकर ही ई पीक पाहणी सुरळीतपणे पार पाडली पाहिजे. कारण गेल्या 3 दिवसापासून तुम्ही पाहू शकता किती शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी झाली आहे. हे कृषी विभाग अद्याप सांगू शकलेलं नाही. कारण सर्व्हर किंवा ॲप्लिकेशनमध्ये एरर येत असल्यामुळे शेतकरी दिवसभर ई पीक पाहणी करत आहेत. पण त्यांची ई पाहणी काही जमा होत नाही आहे, माहिती साठवली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. असं जर नाही झालं तर सरकार
आणि शेतकरी यांच्यामधला रोष वाढू शकतो. त्यामुळे